एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव विर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तणमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण गाथा बघत होतो की हा आत्मा पदार्थांना जाणत असून देखील म्हणजे जो केवल ज्ञानी आहे असा हा आत्मा अनंत पदार्थांचा ज्ञाता आहे आणि तरीही तो ज्ञेयार्थ रूपाने परिणमन करत नाही आणि त्यांना ग्रहणही करत नाही आणि त्या पदार्थ रूपाने उत्पन्नही होत नाही. त्यामुळे तो कर्मबंधापासून निरंतर मुक्त असतो. कर्मबंध त्याच्या जीवनात होत नाही. या गाथेमध्ये 3 प्रकारच्या कर्मांनी आपण विश्लेषण बघितलेलं होतं. एक प्राप्य कर्म, विकार्य कर्म आणि निर्वर्त्य कर्म. प्राप्य ज्याला हा प्राप्त होतो असं ग्रहण करणारं जे भाव आहे ते प्राप्य कर्म. नंतर ज्या रूपाने हा परिणत होतो त्याला म्हणायचं विकार्य कर्म आणि ज्या रूपाने उत्पन्न होतो ते त्याचं निर्वर्त्य कर्म आहे. आता हा जो केवल ज्ञानी आत्मा आहे हा पदार्थ रूपाने ज्ञेयार्थ रूपाने परिणमित पण होत नाही. म्हणजेच तो स्वतः ज्ञान रूपानेच परिणमत होतो म्हणून त्याचं विकार्य कर्म ज्ञानच आहे. नंतर हा पराचं न घेणहदी पराला ग्रहण करत नाही म्हणून क्रियेचं प्राप्य कर्मही तो बनत नाही आणि उपपज्यती नेव आणि तो उत्पन्नही त्या रूपाने होत नाही म्हणजेच निर्वर्त्य कर्म देखील त्याचं ज्ञान रूपानेच असतं आणि म्हणून तो पररूपाने उत्पन्न होत नाही. अशा तऱ्हेच्या 3 कर्मांची विवक्षा या गाथेच्या अनुषंगाने आपण बघितलेली होती. आणि दुसरी गोष्ट या टीकेमध्ये जी आलेली होती ती ही आलेली होती की संसारी जीवांना कर्माचे निषेक उदयात असतात आणि त्या कर्माच्या निषेकासोबत हा संचेतन करणारा जो जीव आहे हा राग द्वेष मोहरूप भावानी जेव्हा परिणत होतो तेव्हा त्याच्या जीवनात ज्ञेयार्थ परिवर्तन असतं आणि यामुळे या क्रियेचं फळ बंध हे तो अनुभवतो यानी तो बद्ध होतो किंवा ते त्याला भोगावं लागतं. आणि ज्ञेयार्थ परिणमनाच्या संबंधात आपण परत रिवाईज होऊया थोडंसं. ज्ञेयार्थ परिणमन क्रिया 3 गोष्टींशी संबंधित आपण बघितली होती की परामध्ये तादात्म्य वृत्ती सहित परवस्तू ममत्व आणि एकत्व मानून परद्रव्याला इष्ट अनिष्ट मानणं ही दर्शन मोहाशी संबंधित अशी ज्ञेयार्थ परिणती क्रिया पहिली ज्याच्यामध्ये दर्शन मोहनीय पण आहे आणि चारित्र मोहनीय कर्म देखील आहे आणि त्या अनुषंगाने हा जीव परात एकत्व मानत आहे आणि रागद्वेष पण करत आहे. ही पहिली त्याची क्रिया. दुसऱ्या क्रियेमध्ये आपण बघितलं की हा जीव जेव्हा ज्ञाता बनतो आत्मप्रतीती युक्त होतो तेव्हा त्याला प्रतीती येते
की आत्मा सोडून सर्व बाकीचे पदार्थ पर आहे. माझी परामध्ये एकत्वपणाची मान्यता ही भ्रम आहे, हे चुकीचं आहे. मी पराशी एकत्वरूप होऊ शकत नाही, ही त्याची मान्यता तिथे दृढ होते. म्हणजे तो चौथ्या गुणस्थानवरती बनतो. पण चारित्र्य मोहनीय कर्माच्या उदयामध्ये पदार्थामध्ये राग किंवा द्वेष, कारण ही चारित्र्य मोहाची परिणती आहे, त्या अनुषंगाने राग किंवा द्वेष त्याचा होतच असतो आणि म्हणून दर्शन मोहनीय रहित पण चारित्र्य मोहशी संबंधित असलेली ज्ञेयार्थ क्रिया ही 10व्या गुणस्थानापर्यंत क्रिया राहणार आहे. प्रत्येक गुणस्थानात वैशिष्ट्यपूर्ण रीतीने ही क्रिया बघायची आहे. चौथ्यामध्ये अनंतानुबंधी जनित जाणार, 5व्यामध्ये अप्रत्याख्यान जनित जाणार, 6व्या 7व्यात प्रत्याख्यान जनित जाणार आणि पुढे संज्वलन जनित जाणार. तर 10व्या गुणस्थानापर्यंत संज्वलनचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत ही ज्ञेयार्थ परिणती क्रिया त्याच्या जीवनात आम्हाला दिसणार आहे आणि तो त्या ठिकाणी मोह राग द्वेष रूप परिणाम करणार आहे. आता 11व्या गुणस्थानामध्ये वितराग दशा त्यांनी उपलब्ध केली किंवा 12वही गुणस्थान या ठिकाणी वितराग दशा आता क्षय रूपाने त्यांनी प्राप्त केलेली आहे. 11व्यामध्ये उपशांत आहे आणि 12व्यामध्ये क्षीण मोही तो बनलेला आहे. आता याही गुणस्थानामध्ये जरी मोहनीय कर्म गेलेलं असलं तरी ज्ञानाची त्या ठिकाणी क्षयोपक्षम जन्य अवस्था असल्यामुळे क्रमवर्तित्व आहे. ज्ञान एकानंतर एक याच क्रमाने होणार आहे आणि त्या अनुषंगाने तिथे देखील ज्ञप्ती परिवर्तन आहे. म्हणजे ज्ञेय बदलत आहे, पण मोह राग द्वेष मात्र नाही. पण ज्ञेयार्थ परिणमन क्रिया तिथेही विद्यमान आहे, पण ही क्रिया बंधाचं आता कारण राहणार नाही. आणि 13व्या गुणस्थानामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. युगपत सर्वांना जाणण्याचं सामर्थ्य, आत्मिक सामर्थ्य, प्रत्यक्ष रीतीने जाणण्याचं सामर्थ्य, असीम सामर्थ्य, अमर्याद सामर्थ्य त्याच्या जीवनात त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे आता ज्ञप्ती परिवर्तन पण उरलेलं नाही, केवळ ज्ञानाचं ज्ञान रूपाने परिणमन. जो ज्ञानाचा सहज स्वभाव आहे हा तिथे विद्यमान असणार आहे. ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा बघितलेल्या आहे. परत थोडं आपण मागे जाऊन रिवाइज केलं या गोष्टीला, कारण या महत्वाच्या गोष्टी आहे. आणि या अनुषंगाने गाथेचा निष्कर्ष आपण काढलेला होता की केवळ ज्ञानानी बंध नाही. ज्ञानासोबत जेव्हा हा राग द्वेष मोह म्हणजे अज्ञानासोबत जेव्हा जीव राग द्वेष मोह करतो तेव्हा त्यामुळेच याला बंध आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली होती की केवळ कर्माचा उदय हा देखील बंधाचं कारण नाही. कर्माच्या उदयासोबत हा लक्ष एकाकार करून ज्या वेळेला त्या भावाशी समरसी भावाने तन्मय होतो त्यावेळेला त्याला बंध आहे. या दोन गोष्टी आपण या गाथेशी संबंधित बघितल्या होत्या. आणि नंतरच्या याच्यामध्ये सांगितलेलं होतं 32 नंबरच्या गाथेमध्ये की गेन्हदी नेव न मुंचती, त्यामध्ये शुद्धात्म्याला अर्थ परिणती रूप क्रियेचा अभाव आहे. आणि अर्थ रूपाने न परिणत झाल्यामुळे अर्थाला ग्रहण न करणाऱ्या आणि अर्थामध्ये उत्पन्न न होणाऱ्या आत्म्याला ज्ञप्ती क्रियेचा सद्भाव आहे. म्हणजे त्यांची जाणन क्रिया सतत विद्यमान आहे. सतत त्यांचं केवल ज्ञान रूपाने पर्यायी प्राप्त होत आहे. असं असताना देखील तो बंध त्याला त्या ठिकाणी असणार नाही. या दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या आणि भावार्थामध्ये देखील हे स्पष्ट केलेलं आहे. कर्म 3 प्रकारचं आहे. एक प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य. शब्द थोडे वेगळे आले तरी शब्दांची भीती वाटण्याचं कारण नाही.
त्याचा सरळ अर्थ प्राप्य कर्म याचा अर्थ ग्रहण करणे, विकार्य याचा अर्थ परिणमित होणे आणि निर्वर्त्य याचा अर्थ उत्पन्न होणे. अशा तऱ्हेचं हे 3 प्रकारचं कर्म, की हा कशाला ग्रहण करतो? तर आपल्या स्वभावालाच. हा कशा रूपाने परिणत होतो? तर ज्ञान रूपानेच. आणि काय याची परिणती होते? तर ज्ञानाचीच परिणती, ज्ञान रूपानेच हा उत्पन्न होतो. आणि म्हणून त्याचं 3ही प्रकारचं कर्म केवली भगवंतांच्या जानन क्रियेचं प्राप्य, विकार्य आणि निर्वर्त्य कर्म ज्ञानच आहे. कारण ते ज्ञानाचंच ग्रहण करतात, ज्ञान रूपानेच परिणमित होतात आणि ज्ञानानेच उत्पन्न होतात. म्हणून ज्ञान हेच त्यांचं कर्म आहे. आणि ज्ञप्ती याचा अर्थ जाणन क्रिया, निखळ जाणणं, कोणत्याही मिश्रित दशेचा अनुभव न घेता जसा ज्ञानाचा स्वभाव आहे तसं सहज जाणणं, याचं नाव आहे ज्ञप्ती क्रिया. तर ही ज्ञप्ती हीच त्यांची क्रिया आहे. त्यांना ज्ञेयार्थ परिणमन नाही, म्हणजे ज्ञेयानुसार ते राग द्वेष मोह करत नाही. ज्ञेय चांगलं आहे वाईट आहे अशी त्यांची बुद्धी असत नाही. जेव्हा जोपर्यंत ही बुद्धी आहे की हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे. समजा थंडी पडायला लागली की आम्हाला स्वेटर हे त्या ठिकाणी अनुकूल वाटलं, म्हणजे त्याविषयी आमचा राग आहे. स्वेटर विषयीचा आमचा राग हे आमचं ज्ञेयार्थ परिणमन आहे. आम्ही त्या ठिकाणी रागबुद्धी केली, मला अनुकूल वाटलं, मला ग्रहण करावं अशी अभिलाषा झाली, असं हे आमचं काय आहे? ज्ञेयार्थ परिणमन आहे. आणि हे ज्ञेयार्थ परिणमन राग मिश्रित आहे, ज्ञेयाच्या अनुषंगाने होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कर्मबंध आहे. परंतु भगवंतांना मात्र आता ज्ञेयार्थ परिणमन नाही. त्यांना ज्ञेय पदार्थानुसार रागादिकांची प्रवृत्ती पण नाही. ज्ञप्ती क्रिया म्हणजे जाणन क्रिया हे बंधाचं कारण नसून ज्ञेयार्थ परिणमन म्हणजेच रागादिकांच्या क्रिया हे बंधाचं कारण आहे. आणि म्हणून सर्वज्ञ भगवंतांना बंध नाही. ही गोष्ट सिद्ध करताना जयसेन आचार्यांनी प्राप्य कर्म, निवर्त्य कर्म आणि विकार्य कर्म याला सुंदर रीतीने आपल्या टीकेमध्ये प्रस्तुत केलेला आहे. विकार्य कर्माप्रती ते बोलताना म्हणतात की हा आत्मा ज्याप्रमाणे स्वकीय आत्मप्रदेशांनी समरसी भावाने परिणमतो, म्हणजे हा आत्मा जो आहे तो आपल्याच आत्मप्रदेशांनी आणि आत्म्याच प्रदेशांशी समरसी भावाने म्हणजे एकी भाव रूपाने परिणमतो. कोणताही आत्मा असेल, तो ज्ञानी असेल किंवा अज्ञानी असेल, तो आपल्याच आत्मप्रदेशांनी प्रतिसमय परिणमित होणार आहे. पण या ठिकाणी विशेषत्वाने ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ज्यांना ज्ञानच हे ज्यांचं विकार्य कर्म आहे, त्यासाठी सांगितलं की हा आत्मा आपल्याच स्वकीय आत्मप्रदेशांनी समरसी भावाने परिणमतो. त्याप्रमाणे तो ज्ञेय रूपाने परिणमित होत नाही. म्हणून त्याचं विकार्य कर्म ज्ञानच आहे. दुसरी गोष्ट प्राप्य कर्म. ज्याप्रमाणे हा आत्मा ज्ञानादी अनंत चतुष्टयाला आत्मरूपाने ग्रहण करतो. हा आत्मा कशाला ग्रहण करतोय? तर स्वतःच्या स्वभावाला हा ग्रहण करतोय. आणि याचा स्वभाव काय आहे? तर अनंत चतुष्टय हा याचा स्वभाव आहे आणि या स्वभावालाच तो आत्मरूपाने ग्रहण करतो. ज्ञेयाला जाणतो, पण ज्ञेयाला ग्रहण आत्मरूपाने ग्रहण करत नाही. ज्ञेयाला पररूपाने स्वीकारतो किंवा पररूपाने जाणतो. म्हणून त्याचं प्राप्य कर्म देखील ज्ञानच आहे. आणि तिसरं निर्वर्त्य कर्म, की ज्याप्रमाणे निर्विकार परमानंद एक सुखरूपाने स्वतःच्या
सिद्ध पर्यायीलाच हा उत्पन्न होतो. तसा ज्ञेय पदार्थांना उत्पन्न करत नाही. त्यांना केवळ पृथक रूपाने हाच जाणतो. म्हणजे स्वतःच्या सिद्ध पर्यायीलाच हा सातत्याने उत्पन्न करतो. केवल ज्ञान पर्यायीला, केवल ज्ञान पर्यायीलाच याचा उत्पन्न करण्याचा प्रारंभ अंतपर्यंत आता राहणार आहे. आणि म्हणून याचं निर्वर्त्य कर्म देखील ज्ञान हेच असणार आहे. रागादिरहित ज्ञान हे बंधाचं कारण नाही असे जाणून मोक्षाच्या विपरीत नारकादी दुःखाचं कारण कर्मबंध आहे. पहिल्यांदा तर रागादी रहित ज्ञान आणि राग सहित ज्ञान. आमचं राग सहित ज्ञान असतं. जाणत असताना मिश्रित ज्ञान आम्ही अनुभवतो. निखळ ज्ञानाची अनुभूती या संसारी अवस्थेमध्ये चौथ्या गुणस्थानापासून श्रद्धा अपेक्षेने असू शकते. प्रत्येक गुणस्थानामध्ये क्रमपाटीनुसार हा क्रम लावायचा आणि तो क्रम 10व्या गुणस्थानापर्यंत आणून त्या ठिकाणी ठेवायचा, की जेणेकरून तिथपर्यंत बंध आहे. पण तसंही कर्मशास्त्राच्या नुसार जर आम्ही बघितलं तर मोहनीय कर्माचा बंध हा 9व्या गुणस्थानापर्यंतच आहे. 10व्या गुणस्थानात मोहनीय कर्माचा उदय आहे, म्हणजे सूक्ष्म लोभाचा उदय आहे. सूक्ष्म लोभाचा परिणाम पर्यायीत होतो पण आहे, पण तरी देखील ते कर्म म्हणजे तो भाव त्या ठिकाणी नवीन मोहनीय कर्माला बांधण्याला समर्थ नाही. म्हणून रागादी रहित ज्ञान हे बंधाचं कारण नाही. जिथपर्यंत राग आहे तिथपर्यंत भूमिकेनुसार कर्मबंध होणार. सर्वांना सारखा कर्मबंध होणार नाही. पहिल्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी जनित राग आहे, त्या ठिकाणी असणारा कर्मबंध आणि 10व्या गुणस्थानामध्ये सूक्ष्म लोभ आहे, त्या ठिकाणी असणारा कर्मबंध. जमीन अस्मानाचं अंतर आहे. या ठिकाणी मोहनीयाचा तर होतच नाही. मोहनीयाचा जघन्यबंध 9व्या गुणस्थानापर्यंतच आहे. जघन्यबंध आहे तिथे 9व्या गुणस्थानात. आणि 10व्या गुणस्थानामध्ये या सूक्ष्म लोभाच्या सद्भावामुळे 6 कर्मांचा जघन्य बंध आहे. जघन्य याचा अर्थ आज तागायत पर्यंत त्यांनी हा बंध केला नाही. जी कर्माची जघन्य स्थिती सांगितलेली आहे तसा बंध हा केवळ 10व्या गुणस्थानातच आहे. असे हे सगळे तरतमतेनी आम्हाला अपेक्षेनी हे सिद्धांत घटित करावे लागतात. द्रव्यानुयोगाची भाषा ही स्थूल भाषा आहे, त्यामुळे ते रागादी रहित ज्ञान बंधाचं कारण नाही असं सांगून मोकळे होतील. पण गुणस्थानाच्या परिपाटीनुसार जर आम्हाला हा क्रम बसवायचा असेल तर आम्हाला कर्मशास्त्र गोमटसारादी ग्रंथांचं मंथन करावं लागतं आणि त्या अनुषंगाने ही भूमिका कोणत्या गुणस्थानामध्ये कशा प्रकारे तो कर्मबंध करेल या सापेक्ष कथन करावी लागते. मग आता हे आम्ही जाणलं की रागादी रहित ज्ञान बंधाचं कारण नाही. मग काय करायचं तर मोक्षाच्या विपरीत नरकादी दुःखाचं कारण काय आहे तर कर्मबंध आहे हे निश्चित केलं. आणि या कर्मबंधाचं कारण इंद्रिय आणि मनोजनित एकदेश ज्ञान आहे. हा आम्हाला कर्मबंध जो होऊ लागलेला आहे हा का होत आहे? आम्ही ज्ञानाने बंध करत नाही, पण ज्ञानामध्ये जी अपूर्णता आहे आणि ती क्षयोपक्षमी ज्ञान असल्यामुळे ज्ञानामध्ये अपूर्णता आहे. आमचं ज्ञान एकदेश आहे, परिपूर्ण नाही आणि म्हणून हे दुःखाचं कारण आहे. आम्हाला अधिक जाणण्याची जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे, इच्छा आहे, अभिलाषा आहे. मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये हा भाव पंडित टोडरमलजींनी अत्यंत सुंदर रीतीने विशद केलेला आहे की आमचं इंद्रियजन्य ज्ञान आहे. ज्ञान तुम्ही म्हणता बंधाचं कारण नाही, मग इंद्रियजन्य ज्ञान बंधाचं कारण कसं काय होऊ शकेल?
या प्रश्नाचं उत्तर देताना तिथेही हे सांगितलं की ज्ञान तर बंधाचं कारण नाही, पण हे जाणल्यानंतर इच्छा, अभिलाषा अधिक जाणण्याची जागृत आहे. ही जी आमची आकुलता आहे, ही अधिक जाणण्याची जी आमची निरंतर चाह आहे, ही बंधाचं कारण आहे. म्हणून एकदेश ज्ञानावर उपचार करून त्याला बंधाचं कारण म्हटलंय. लक्षात घ्या, उपचरित कथन कसं असतं. ओल्यासोबत सुक पण जळतं असं म्हटल्या जातं. त्याप्रमाणे इंद्रियजनित ज्ञान आणि मनोजनित एकदेश ज्ञानावर हा आरोप केला गेला की ह्या ज्ञानानी कर्मबंध आहे. ज्ञानानी कर्मबंध आहे याचा अर्थ जाणल्यानंतर आम्हाला अधिक जाणण्याची जी अंतरंगात अभिलाषा आहे की हे तर आम्ही जाणलं, पण यानंतर अजून नवीन जाणायचंय, अजून नवीन जाणायचंय, हे जे आमची निरंतर इच्छा आहे, ही बंधाचं कारण आहे. आणि म्हणून हे सोडून सकल विमल केवल ज्ञानाचे कर्मबंधाच्या अकारणभूत जे बीज रूप आहे, सकल विमल असं केवल ज्ञान आहे, जे सकल आहे आणि विमल आहे. आणि या केवल ज्ञानाचं बीज काय आहे, कशामुळे या केवल ज्ञानाची जीवनात प्राप्ती होणार आहे, तर त्याचं एकमेव कारण आहे निर्विकार स्वसंवेदन ज्ञान. आमचं जे स्वतःचं अवलंबन आम्हाला घ्यायचं आहे, ते आमचंच घ्यायचं आहे. आणि आमच्यामध्ये आजही नित्य उद्योत रूप असणारं जे आमचं निज निर्विकार स्वसंवेदन ज्ञान, या ज्ञानाचं अवलंबन घेऊन की जे कसं आहे तर कर्मबंधासाठी अकारण आहे, ज्याच्यामुळे कधीही कर्मबंध होणार नाही. ज्याच्यामुळे कर्मबंध होणार नाही अशा आत्मतत्वाचं आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे. म्हणून सांगितलं की कर्मबंधनाच्या अकारणभूत असं बीजरूप असणारं निर्विकार स्वसंवेदन ज्ञानाची निरंतर भावना जीवनात आम्ही भावावी, हा या गाथेचा अभिप्राय जयसेनाचार्यांनी व्यक्त केला. अतिशय स्पष्ट, अगदी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आचार्यांनी ही गोष्ट आमच्यापर्यंत या गाथेच्या अनुषंगाने पोचविलेली आहे. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला काय करायचं आहे, तर सांसारिक संकटांना कारणभूत कर्मबंधनातून सुटण्यासाठी अविकारी चैतन्य स्वरूपातच उपयुक्त होऊन ज्ञाता द्रष्टा राहणे. या अनुषंगाने 3 गोष्टी या गाथेच्या अनुषंगाने लक्षात ठेवायच्या आम्हाला आहे. पहिली, ज्ञान क्रिया किंवा जाणण क्रिया ही जर आत्मा ज्ञेयार्थ परिणमन क्रियेनी युक्त नसेल तर ज्ञान बंधाचं कारण नाही. पहिली गोष्ट ही या गाथेच्या अनुषंगाने आपल्याला स्मरणात ठेवायची आहे. दुसरी, मोहनीय कर्माचा उदय असताना वेदन करणारा जीव रागद्वेष मोहभावाने परिणत होतो. आणि तिसरी गोष्ट, कुठलाच विकल्प न करता केवळ जाणणं म्हणजे ज्ञप्ती क्रिया आहे. याच्यामध्ये ज्ञप्ती क्रिया ही बंधाचं कारण नाही. आणि म्हणून आम्हाला देखील कर्मबंधापासून सुटायचं असेल तर परवस्तूमध्ये जी अहर्निश आमची रागद्वेष रूप प्रवृत्ती असते, तिला आम्ही कसं सोडता येईल या अनुषंगाने प्रयत्न करायचा. आणि कसं सोडता येईल तर ती सुटणार नाही, ही गोष्ट सत्य आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत ती सुटणार नाही, परंतु आमच्या अभिप्रायामध्ये, आमच्या श्रद्धेमध्ये परवस्तू माझी नाही या दर्शन मोहजनित ज्ञेयार्थ परिणमनाचा आम्ही त्याग जीवनात करू शकतो. या बाबीला आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आता आपण यानंतर पुढचा जो कलश आहे, हा कलश आपण घेणार आहोत.
अमृतचंद्र आचार्यांचा हा कलश आहे. आणि या कलशानंतर जयसेन आचार्यांनी परत 52व्या गाथेनंतर एक नमस्कार गाथा मध्यमंगल म्हणून प्रस्तुत केलेली आहे. पहिले आपण अमृतचंद्र आचार्यांचा कलश बघू. 4 नंबरचा कलश आहे. जानन्येष्य विश्वं युगपदमिभवद् भाविभूतं समस्तं मोहाभावाद्यदात्मा परिणमित्य परं नैव निर्लूनकर्मा तेनास्ते मुक्त एव प्रसभ विकसित ज्ञप्तिविस्तारपीत ज्ञेयाकारां त्रिलोकीं पृथग पृथगथ द्योतयन्यानमूर्ती. जानन अपेश या ठिकाणी संधी आहे. जानन अपि एष हो. जानन हा कशाला जाणतोय? विश्वम, विश्वाला हा जाणतोय. आणि कसं जाणतोय? युगपद अपि, युगपद ह्या विश्वाला जाणत असताना सुद्धा. आणि कसं जाणतोय? तर भवत भावी आणि भूत समस्तम. भवत म्हणजे वर्तमानकालीन, नंतर भावी म्हणजे भविष्यकालीन, आणि भूत म्हणजे भूतकालीन, अशा समस्त पर्यायींना हा जाणतो आहे युगपत हा आत्मा. आणि कसा जाणतोय? तर मोहा अभावात, मोहाचा अभाव आहे, जाणत आहे, पण मोहनीय कर्म नाही, रागद्वेष यत्किंचित देखील नाही, त्रयस्थ वृत्तीने. जसं काही हे विश्व याच्यासाठी एक अलगच आहे, याचा आणि विश्वाचा काही संबंध नाही, अशा तऱ्हेने हा विश्वाला त्या ठिकाणी निर्विकार मनाने जाणतो आहे. मोहाचा अभाव आहे म्हणून वितराग भावानी हा जाणतो आहे. म्हणून मोहाभावात आत्मा परिणमदी परम नैव निर्लून कर्मा. आणि हा आत्मा जो आहे यांनी कर्माचा पूर्णपणे नाश केलेला आहे. असा हा तेनाहा ते मुक्त एव, आणि म्हणून हा सदा मुक्तच आहे. प्रसभ विकसित ज्ञप्ती विस्तार पीता. आणि म्हणजे अत्यंत वेगाने अशा विकास पावणाऱ्या ज्ञप्ती विस्तारा करवी. ज्यानी अशी ही ज्ञानमूर्ती आहे, शेवटचा शब्द द्योतयन ज्ञानमूर्ती, अशी ही ज्ञानमूर्ती आहे की अत्यंत वेगाने विकास पावणाऱ्या ज्ञप्ती विस्तारा करवी, ज्याचे संपूर्ण ज्ञेयाकार पीत प्याले गेलेले आहे. अर्थात संपूर्ण ज्ञेयांना ज्यांनी एक समयाच्या पर्यायीमध्ये विषय बनविलेला आहे, म्हणजे त्यांच्या केवल ज्ञानाच्या एका समयाच्या पर्यायीमध्ये त्रिलोकातील संपूर्ण विश्वातील त्यांच्या भूत भविष्य वर्तमान पर्याय सहित सर्व ज्ञान जणू काही एक क्षणी पीत, एका क्षणात त्यांनी एका पर्यायीमध्ये त्याला ग्रहण केलेलं आहे. म्हणून शब्द त्यांनी ठेवले की असा हा ज्ञप्ती विस्तारा करवी, ज्यांचे संपूर्ण ज्ञेयाकार प्याले गेलेले आहे. म्हणजे पदार्थाच्या संपूर्ण ज्ञेयाकारांना त्यांच्या ज्ञानामध्ये चित्रित झालेले आहे, शोभिवंत आहे, ते जाणत आहे. अशा या 3 लोकातील ज्ञेयाकारांना कसं जाणतात? तर पृथक 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 रूपाने, गोळा बेरीज रूपाने सर्व एकत्र कालवण केलं आणि तशा रूपाने ज्ञेयांना ते जाणत नाही. आरशाचं जर उदाहरण आपण डोळ्यासमोर आणलं तर आरशासमोर समजा एखादा मोठा आरसा आहे आणि त्या आरशासमोर आम्ही अनेक वस्तू ठेवल्या, तर त्या प्रतिबिंबित होताना प्रत्येकाचं प्रतिबिंब हे वेगवेगळ्या रूपानीच आरशामध्ये पडणार आहे. सर्व स्वतंत्र रीतीने आरशामध्ये जसं झळकतात, त्याप्रमाणे त्यांच्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये देखील हे असे संपूर्ण विश्वाचे ज्ञेयाकार वेगवेगळ्या पृथक पृथक रूपाने झळकलेले आहे. आणि अशा रीतीने ते सदैव मुक्तच
असणार आहे. अशा तऱ्हेचा हा कलश आचार्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या गाथेच्या अनुषंगाने आता यांचा या ठिकाणी ज्ञान तत्व प्रज्ञापन नावाचा प्रथम अध्यायातला ज्ञान स्वभाव वर्णन करणारा पहिला अंतराधिकार समाप्त झालेला आहे. म्हणजे पहिल्या गाथा आपण बघितल्या की पीठिका सांगितली, त्यांनी शुद्धोपयोग अधिकार सांगितला आणि नंतर 21व्या गाथेपासून त्यांचा तिसरा अंतराधिकार सुरू झालेला होता, ज्ञानाधिकार. तर ज्ञानाधिकारामध्ये 21 गाथांपासून 52 गाथापर्यंत त्यांनी ज्ञानाची महती कथन करणाऱ्या गाथा प्रस्तुत केलेल्या आहे. कदाचित आम्हाला वाटत असेल की ज्ञानाचा अनुवाद करताना, गुणानुवाद करताना कदाचित काही ठिकाणी पुनरावृत्ती झाल्यासारखी पण आम्हाला दिसते. परंतु आमचं ज्ञान दृढ करण्यासाठी, आमच्या सर्वज्ञतेची आम्हाला ग्वाही देण्यासाठी, आणि सर्वज्ञता किती श्रेष्ठ दर्जाची आहे आणि आम्ही ज्या ज्ञानावर विसंबून आहोत असं आमचं क्षयोपक्षमी ज्ञान हे किती कुचकामी आहे, प्रत्येक वेळेलाच ते आमच्या उपयोगी पडेल असं नाही, याच्यासाठी आम्हाला या इतक्या गाथा प्रस्तुत करून आचार्यांनी याच्यामध्ये दृढतेने स्थापन करण्याचा पुरुषार्थ जागृत केलेला आहे. म्हणजे आम्हाला आमच्या सर्वज्ञ पदाची महती कळली पाहिजे, आम्ही या सर्वज्ञ पदापाशी उत्सुक झालो पाहिजे आणि आमच्या या क्षयोपक्षमी ज्ञानाची जी आम्हाला महती वाटते, कधी ज्योतिष्य ज्ञानाची आम्हाला महती वाटत होती, कधी मंत्र साध्य करण्याची आम्हाला महती वाटत होती, किंवा आमचं ज्ञान किती खूप श्रेष्ठ दर्जाचं आहे म्हणून आम्ही अहंकार करत होतो, तर या सर्वांना तिलांजली देऊन आचार्यांनी एक आमच्या समोर असीम असा ज्ञानाचा सागर खुला केलेला आहे. आणि त्यासाठी या ज्ञानाधिकाराच्या इतक्या गाथा आमच्या समोर आचार्यांनी प्रस्तुत केलेल्या आहे. आणि यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये एक नमस्कार गाथा प्रस्तुत केलेली आहे. जी गाथा पहा की ज्ञान प्रपंच अधिकारानंतर ज्ञानाधारासाठी सर्वज्ञतेला नमस्कार करणारी ही गाथा आहे. तस्य नमाईं लोघो देवासुर मणुवराय संबंधो भत्तो करेदि नित्यम उवजुत्तो तम तहावी अहम. तस्य नमाई, त्यांना मी नमन करतो. लोक, या लोकांमध्ये देव असुर मणुर राय संबंधो, म्हणजे देवेंद्र, असुरेंद्र आणि नरेंद्र आणि भक्ता करेती, आणि भक्त देखील ज्यांना सदैव नित्यम नमाई करेदी, नित्य नमस्कार करतात, अशा त्या सर्वज्ञ देवांना मी देखील तम्हा अहम उवजुत पूर्वक, उपयोगपूर्वक याचा अर्थ मन वचन कायेची एकाग्रता साधून. कारण जेव्हा उपयोग हा शब्द वापरला जातो, तो उपयोगामध्ये मन, वचन आणि काय तिन्ही जेव्हा एकाग्र होतील तेव्हा म्हटलं जातं की उपयोगपूर्वक नमस्कार मी करतो आहे. अत्यंत भक्तिभावानी या ठिकाणी सर्वज्ञ भगवंतांना, सर्वज्ञ देवांना नमस्कार केलेला आहे की ज्या सर्वज्ञ देवांना देवेंद्र, असुरेंद्र, नरेंद्र आणि भक्त हे सदैव नमस्कार करतात, त्यांना या ठिकाणी नमस्कार केला आहे. गाथेचं म्हणजे ग्रंथाचं मध्यमंगलाचरण म्हणा किंवा एक अधिकार संपला आणि आता सुख अधिकार सुरू करणार आहे, आणि या अनुषंगाने पहिल्यांदा नमस्काराची गाथा ठेवावी, या अनुषंगाने ही गाथा या ठिकाणी त्यांनी उद्धृत केलेली आहे, लिहिलेली आहे, जी मूळ आम्हाला अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये ही गाथा मिळत नाही, मात्र जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये ही गाथा आम्हाला प्राप्त होते. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो
सदा देत हूँ भोग। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता.